काही काही ही सगळी गोष्ट प्रारब्धानं मिळत असते. राजाश्रय आळंदीतल्या मालकांचं वाक्य, यया नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. भगवान सांगतात अर्जुना, राजा होणं एक विभूती आहे. भला तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल, या भारत देशातलं सर्वोच्च पद असेल, ती एक विभूती असते, होता येत नसते कोणाला. ह्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या मालकानं अधिष्ठित केलेल्या आहेत, त्यानुसार होता येत असतात. मी किती जरी ग्रंथ पाठ केले तर मला शंकराचार्य होता येत नाही. आता तो होताच येत नाही, कारण मी बावल्यावर उभं राहिलो होतो, मला नाही होता येणार. पण शंकराचार्य पद एका व्यक्तीला, स्वामी राम नाव आहे त्यांचं, स्वामी राम, 1949ला ते शंकराचार्य झाले आणि 1951ला त्यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा देऊन टाकला. सामान्य पद नाही. नैनितालच्या अरण्यामध्ये फिरत असताना त्यांना एका स्त्रीची महती मिळाली. एका स्त्रीचं नाव आहे मा भगवती आणि एका स्त्रीला नावानं बीबी म्हणायची. ती एका दर्ग्याची उपासक होती. तो दर्गा होता दिल्लीपासून 120 मैलाच्या अंतरावर. मैल किती अंतराचा असतो हे मला तरी वाटतंय आताच्या शाळेत शिकणाऱ्याला मैल कळत नसतो. तुम्हाला जुनी भाषा कळणार ना. 120 मैलाच्या अंतरावर आग्रा नावाचं शहर आहे. त्या शहरात एक दर्गा होता. त्या दर्ग्यामध्ये एक बीबी नावाची, तिला बीबी म्हणायची. बीबी म्हणजे माताजी. नैनितालच्या अरण्यातून एक शिखर ओलांडीत 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 चालत चालत आग्र्याला स्वामी राम आले. शंकराचार्य सामान्य व्यक्ती नाही. काय त्यांचा महिमा सांगतोय. स्वामी रामांना माता भगवती नावाची एक साध्वी स्त्री, ही प्रापंचिक होती. तिनं विश्वभ्रमण, आता ती म्हणणं सुद्धा मला पाप लागतंय. त्यांनी विश्वभ्रमण करण्याचं आपल्या पतीला सांगितलं, आपल्याला विश्वाचं भ्रमण करायचंय, तीर्थयात्रा करायची आणि आपण दोघं निघू. पण दोघांनी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. तिनं त्या दिवशी नवऱ्याला भाऊ मानलं आणि नवऱ्यानं त्या दिवशी तिला बहीण मानलं. सामान्य ताकद नाही हो. कीर्तनात बोलणे इतकं सोपं नाही, हे अंमलात आणल्यावर कळतंय. आणि दोघं पती पत्नी बहीण भाऊ या नात्याने यात्रा करत होते सानिध्यात. त्या मा भगवती मातेनं तिला एक दुसरे आनंददायी, एक आनंद माता म्हणून तिला एक नाव पडलं. आणि तिनं स्वामी रामांना सांगितलं, अरे राम, तू मला काय मानतो रे? ती भक्ती संप्रदायात होती. भक्ती संप्रदाय त्याला म्हणायचं ज्याच्यात नम्रता शिकवल्या जाती, तो वारकरी संप्रदाय. नम्रता शिकवल्या जाती, वैराग्याचं शिखर गाठलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्या तुकोबरायच्या वर्णनाच्या बाबतीत ज्या वेळेला निळोबराय व्याख्या करतात, त्यावेळेला तुकोबरायचा अधिकार जर पाहत गेला तर एके दिवशी आवलीला सांगितलं, आवली म्हणजे पत्नी, आवले या घरातल्या सगळ्या वस्तू दान कर. ज्या वेळेला तुकोबरायनी दौंडी पिटवली, माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जा, त्यावेळेला तुकोबरायच्या चुलीतली राख सुद्धा 2 संन्याशांनी नेली. त्या संन्याशांच्या लक्षात आलं, अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या चुलीतली राख जर आपण अंगाला लावली तर आपण संन्यास धर्मात काटेकोरपणे जपू शकतो. इतकी तुकोबरायच्या चुलीतल्या राखीत इतकं वैराग्य होतं. टोकाची लोक होती. तशी ती आनंद माता होती. तिनं सांगितलं, स्वामी राम, अरे माझ्या कर्तव्यावर, माझ्या कर्मावर, माझ्या चारित्र्यावर, माझ्या आचरणावर, माझ्या भक्तीवर तू एवढा मोठा स्तुती सुमन टाकतोस. तू लक्षात घे स्वामी राम, तुम्ही एकदा आग्र्याला जा. आणि स्वामी राम आग्र्याला आले. अशीच माझ्यासारखी एक तिथे एक माऊली आहे. आणि आग्र्यात आल्यावर स्वामी रामांनी विचारलं एका व्यक्तीला, काहो, अशी आग्र्यात एखादी स्त्री आहे का की तिचं दर्शन मी घ्यावं? ज्याला विचारलं त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याचा उजवा हात असा पुढं होता. हात असा पुढं केलेला व्यक्ती, त्या व्यक्तीनं सांगितलं, महात्माजी, तुम्हाला जिचं दर्शन घ्यावं वाटते त्या दिशेनं जा.
तिथं सूर्याचा प्रकाश नाही, म्हणजे ऊन नाही. नेमकं तिच्या दर्ग्यावर ढग आलेला होता आणि ती बाहेर बसली होती साधना करीत. तिला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. सांगितलं कोणी? एक हातात काठी आहे, कमरेला पांढरं धुडकं बांधलेलं आहे, उपरनं धोत्राचा तुकडा आणि उजवा हात पुढे. स्वामी रामांनी विचारलं, तुमच्या हातात काठी, हात पुढे कशा करता? काही नाही, समोरच्या घरी कांती भिक्षा मागायची. त्याचा नियम होता, तळ हातावर जितका भात किंवा चपाती बसल, भाकरी बसल, तितकीच एका घरी मागायची आणि ती दुपारी सूर्य ढळल्याच्या नंतर खायची. उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तितकीच मागायची. आणि त्यानं स्वामी रामांना सांगावा, आमच्या ह्या आग्रा नावाच्या नगरीत जिथं सूर्याचा प्रकाश थांबलाय तिथं ती बाई सापडेल. काय व्याख्या असेल लोकांची, काय बुद्धी कौशल्य असेल, काय अधिकार असेल या लोकांचा. आणि स्वामी रामांनी आकाशाकडे बघितलं, ज्या दिशेनं सूर्याचे किरण तारतात, ज्या दिशेनं सूर्याचे भास्करो तेजो लवे आडसरा अति भवे. आडसर म्हणजे अडथळा, त्याच्या किरणाला ज्या दिशेनं अडथळा येतोय त्या दिशेला स्वामी राम निघाले आणि पाहिली. तिला म्हणले, बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. वळून पाहिलं, या स्वामी राम या. महाराज इतकी अंतर्ज्ञानी स्त्री होती की तिनं वळून पाहिल्याबरोबर स्वामी रामांचं नाव घेतलं आणि स्वामी राम तिच्या दर्ग्याच्या सानिध्यात मांडी घालून बसले. पण स्वामी रामांच्या लक्षात आलं, हा दर्गा आहे, हा दर्गा आहे. याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका ग्रंथाचा अधिकार घ्या. आजही अशी काही दर्गे येतं, त्याला नाव दर्ग्याचं आहे, आज देव वेगळा आहे. आज अशी काही दर्गे येतं, त्याला नाव देवाचं आहे आणि कोटीनं बोकडे कापल्या जातात. हो, आठवलं म्हणून सांगतोय. देव कोणते असू द्या, पण त्या देवायला बोकडे आवडते, ज्या देवायला कोंबडे आवडते, किमान त्या देवायच्या पुढे तुमचे पवित्र कपाळ आपटी जाऊ नका, इतकं तरी ध्यानात ठेवा. कारण बोकड्या हा इतका निर्लज्ज प्राणी आहे बाबाजी, इतका निर्लज्ज प्राणी, इतका निर्लज्ज प्राणी की त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी आहे मी, तुम्ही पण शेतकरीचे. तर ज्याला तिसऱ्या दिवशी ज्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही त्याला बोकड म्हणतात. आणि हा बोकड ज्या देवाला आवडतो तो देव किती हरामखोर असेल याचा तरी विचार करा ना. याला मी टाळ्याच वाजवायले. आणि तितक्या नालायक देवाच्या पुढे जे पाया पडते ते भक्त पण किती भडवे असतील याचा पण विचार करा ना. स्वामी रामांच्या मनात एक विचार आला, आपण जिला बीबीजी म्हणतो ही एका दर्ग्या पुढे, त्या दर्ग्याच्या आत असणारा व्यक्ती एक दंडी संन्याशी होता. आणि त्या संन्याशाच्या अंगावर समाधी करण्याच्या ऐवजी कबर तयार केली. आणि त्या महात्म्याची सेवा करणारी ही स्त्री. स्वामी रामांनी विचार केला, मग आनंद मातानी आपल्याला जिच्याकडे पाठवलं, कांती करतल भिक्षा मागणाऱ्यानं हिची महती सूर्याच्या प्रकाशात मोजावी अशी या स्त्रीची महती आहे. पण ही एका दर्ग्याची उपासक आहे. आपण काय म्हणून हिला शरण जावं? काय त्यांचा महिमा सांगतोय राम काका. आणि स्वामी रामांनी तिला विचारलं, बीबीजी एक इच्छा आहे माझी. काय इच्छा? पावसाळ्याचे दिवस होते, 26 दिवस पावसाचा थेंब नव्हता. तो काल कोणता होता मी नंतरच्या कीर्तनात सांगेल. ते वर्ष कोणतं होतं ते पुण्याच्या कीर्तनात सांगेल. कारण जोपर्यंत वाचित नाही तोपर्यंत बकबकच करणार नाही गिरगावकर. मी शोध घेईन त्याचा. 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता, थेंब. त्या प्रांतात चालत असताना स्वामी रामांनी त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणली आणि स्वामी रामांनी त्या दर्ग्याच्या उपासक बीबीला सांगितलं, बीबीजी कृपा करिये, कृपा करिये. हिंदीत बोलत होते ते, मला काही हिंदी नीट येत नाही त्याच्यामुळं मराठीतच सांगतो. जिला पिठलं येत नाही का तिनं बासुंदीच्या नादी लागू नये.
जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरडे करूच नाही, पिठाचा नाश होत असतो. गौऱ्या लावता येईन तुला, कशाला धिरडे करायली मंजुळा तू? काही काही आपल्याला नीट मराठी येते ना, तितकंच बोलायचं. कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट हिंदीत बोलायचे. ते उत्तर भारतातले लोक होते. बीबीजी कृपा करा, मी एक आपल्याकडे काम घेऊन आलोय. या प्रांतात गेल्या 27 दिवस झालं पाऊस नाही. शेतकरी राजा बेचैन आहे. साधने करता बसलेली दर्ग्यातली उपासक सात्विक सदाचारी ती स्त्री, तिनं मांडी खालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकितला आणि त्या रामांना सांगितलं, स्वामी राम तू शंकराचार्यस, तुला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेनं चिमटा वाजव. आणि स्वामी रामांनी गोल चिमटा वाजित वाजित एक गोल, यानी तानिंच भव सकला तिस्तन्मित्यायम दिशा काले भव सर्वास्तितम पूर्ण मिच्छते न सर्वस्थित, असं गोल एक चक्कर चिमटा वाजून मारली तर त्या प्रांतात 1 तास पाऊस पडतो. 1 तास पाऊस पडतो. शेवटी स्वामी रामांनी तो चिमटा कपाळाला लावला आणि त्या दर्ग्यातल्या उपासक बीबीला नमस्कार केला. महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल, काय ताकद असेल. मला असं वाटतंय असे जर हजारो महाराज एकत्रित आले आणि त्यानं वरी पाहिलं पाऊस पाडा, तर लोक त्याला गाड्यात नाहीत बसू द्यायचे, डोक्यावरच घेतील. पण याच्यासाठी पाकिट जमत नाहीत घ्यायला. मग पाऊस पडत असतो. हे पाकिट आहे ना सगळं मातीत घातलं. विठाला विठाला 27 दिवसाचं आवर्षण दूर केलं स्वामी रामांनी. चिमटा वाजला. 2 वर्षाचे शंकराचार्य आणि त्या प्रांतातला शेतकरी राजा सुखी झाला. ही स्वामी रामांची आणि त्या उपासक स्त्रीची, त्या नैनितालच्या आनंदमयी मातेची कृपा, एवढी मोठी शक्ती मोठी. म्हणून निळोबर आहे पहिल्या कडव्यात. 7 ते 8 मिनिटात एक पुरावा सांगतो आणि माईक कार्यकर्त्याकडे देऊन टाकतो. बघा काही लोकांचं वागणं, वैराग्यावर किती पकड आहे काही लोकांची. निमकरोली नावाचा एक महात्मा आहे. कधी कधी या भारत देशातल्या संतांची चरित्र वाचा. हे आकाशाच्या पोकळीला लाजवील, सूर्याच्या किरणाला लाजवील, सागराच्या विशालत्वेला लाजवील, ह्या वाऱ्याच्या भरभराटीला लाजवील, इतकी व्यापकता संतांच्या चरित्रात आहे. एक आत्मिक समाधान देणारं चरित्र संतांचे. आपण भांगाऱ्याची चरित्र वाचितो मोबाईलवर, याला त्याला चॅटिंग करतो रात्री 2-2 वाजूस, तर जे सकाळी पाणी नेत नाही त्याला. काही गरज नाही. मला असं वाटतं रिकाम्या माणसांना वेळ देणं म्हणजे विटेवरच्या मालकांनी गुन्हा केलाय, काशीतल्या मालकांनी गुन्हा केलाय. आपल्याला मानवी शरीर दिले. मृदंग क्षेत्रातला असेल, त्यांनी विश्वात गाजलेल्या अधिकार संपन्न लोकांचा आदर्श वाचायचा. उदाहरणार्थ शंकर बापू आपेगावकर असतील, की ज्यांनी मृदंग अमेरिकेत वाजवला. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं रत्न शंकर बापू आपेगावकर. अजून काही लोक आहेत आशांचं वाचायचं. गायन क्षेत्रातली ह्या पाठीमागच्या आमच्या लोकांनी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगाला स्वर देणारी लोक. बघा, मी एक अशी व्यक्ती पाहिली, आळंदीतून ज्ञानोबारायची पालखी उचलली, देहूतून तुकोबारायची पालखी उचलली, की पंढरपुरात टेकेपर्यंत आज म्हणलेली चालू उद्या येऊ द्यायची नाही. 1400, 1500 त्यांना चाली पाठ संप्रदायातल्या. या लोकांचं बघायचं. आम्ही कीर्तन करतो, आम्ही पुराण वाचा, शास्त्र वाचा, वेद वाचा, साधू संतांचे चरित्र वाचा आणि लोकांच्या पुढे मांडा. कशाला व्हॉट्सअप खेळतो बाळ्या? इतका गुंतून जाशील व्हॉट्सअप मध्ये, इतका गुंतून जाशील त्या मोबाईल मध्ये, की वाघुरीत ससा अडकल्यावर जितकं तडफडतंय तितकं हातपाय आवळून घेते, तितका तुला दक्षिणेचा राजा आवळीन. इतके करकुंडे पडतील की कोण्याच दवाखान्यात तो इलाज होणार नाही. बुद्धिवान आहात आपण,
विटेवरच्या मालकाने आपल्याला हे मेमरी कार्ड दिले. एक जण म्हणला मोबाईल लय विद्वान आहे. मी म्हणलं मग मोबाईल तयार कोणी केला? विद्वान माणसानं. मग विद्वान मोबाईल जर ज्या माणसाला तयार करता येतो तर तो विद्वान माणूस ज्यानं तयार केलाय ते पंढरपुरातला किती विद्वान असेल.